नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी मस्त असं फराळ तयार करते आणि ते फराळ तयार करून सगळ्यांना देते. आजी आणि सुमित्राला विचारते की काय आजी फराळ कसं झाले. आईला सुद्धा आता सुमित्राला म्हणते की आई फराळ घ्या आणि तो फराळ कसं झालेला आहे तो मला सांगा. आता जानकी सगळ्यांना फराळ देत म्हणते की आजी आणि आई तुम्हाला आवडतो तसा फराळ मी केलेला आहे. अगदी खुसखुशीत अशा शंकरपाळ्या. लताबाई सुद्धा आता तेथेच असते. परंतु आता लताबाईला जेव्हा फराळ आता जानकी देते परंतु आता ही लताबाई काही फराळ खात नसते. तर लगेच आता जानकी विचारते की आई काय झालं, अगं तू फराळ का खात नाही. तेव्हा लताबाई म्हणते की अगं नकोय. त्यावर तर लगेच आजी मात्र टोमणा मारायला काही कमी नसते. आजी सारखा लताबाईला टोमणेच मारत असते. स्वतःची चूक मात्र ती आता त्या लताबाईला आरोपी ठरवत असते. आता आजी लगेच म्हणते की नाही म्हणायचं नाही, फुकट मिळालं तर अगदी दणकून खायचं. तेव्हा मात्र जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी लगेच आता रागाने आजीला म्हणते की आजी काही पण कसं बोलतात ओ तुम्ही, कारण तुमच्या जे काही बोलण्याचा आईला किती वाईट वाटेल याचा विचार तुम्ही करायला हवा. तेव्हा लगेच म्हणते की अगं तेव्हा मात्र आता जे काही झाले तेव्हा मात्र विचार केलास का आम्हाला काय वाटेल बद्दल त्याचा, आणि आता मात्र तू मलाच बोलतेस. अगं तुझ्या आईमुळेच हे सर्व झाले ना, याचा तू विचार करायला हवा होता. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा जे झाले ते झाले, परंतु तेच सारखं उघडण्यात काय मजा आहे बरं. आणि हे बघा आईकडून जे काही झालेलं आहे त्याचा पश्चाताप तिला सुद्धा होतो, याचा तुम्ही विचार करायला हवा. ती माफी सुद्धा मागते. तेव्हा आजी लगेच म्हणते की हो पश्चाताप आम्हाला सुद्धा होतोय, याचा तुम्ही विचार करायला हवा होता. तेव्हा आता सुमित्राला मात्र आईचा खूप राग येतो. आता रागाने सुमित्रा म्हणते की आई जरा तू शांत बस, जास्त अगदी बोलू नकोस. आणि तेवढ्यात मात्र अवंतिका धावतच येते. अवंतिका मात्र खूप खुश असते. अवंतिका म्हणते की बघितलंस का वहिनी, अहो ते हॉस्टेलचे जे मुलं आहेत ना तर त्यांनी मात्र आपल्याला जे उरलेलं पेमेंट आहे तर ते पेमेंट सुद्धा दिलेलं आहे. तर तेव्हा आता जानकी खूप खुश होते आणि सुमित्राकडे ते जे काही पैसे आहे तर ते पैसे द्यायला येते. तर सुमित्रा म्हणते की अगं माझ्याकडे नकोय, ते तुमच्याकडेच ठेव. तेव्हा मात्र आता लगेच जानकी म्हणते की अहो हे बघा पहिल्यांदा मात्र आता ही जी कमाई आहे तर ती कमाई तुमच्याकडे द्यायला नको का, आम्हाला वाटतं की तुम्हीच मात्र आता याचे हक्कदार आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की नको ग माझ्याकडे नकोय. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई ही पहिली कमाई आहे आणि ती देवापुढे ठेवली काय आणि सासूच्या जरी हातात दिली काय, हे काही देवापेक्षा कमी आहे का. त्यामुळे पहिली कमाई मात्र मी माझ्या सासूच्या म्हणजे माझ्या आईच्या हातात देते. तर तेव्हा मात्र आता लगेच आजी म्हणते की हे बघा सुमित्राबाई, अहो तुमची ही सून आहे ना, हिला मात्र कायम गोड 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 बोलणंही जमत असतं. तिला तशी सवय आहेच म्हणून ती गोड गोड बोलत असते. तर अवंतिका बरोबर मात्र आता आजीला टोमणा मारते. आजीला म्हणते की हे बघा आजी, अहो एखाद्याच्या तोंडामध्ये जर कारल्याचा कडवटपणा जर असेल तर घरातील कोणाला तरी एकाला गुळाचा गोडवपणा तर अगदी तोंडावर ठेवावाच लागतो. मात्र आपण ह्या पैशाने छान अशी दिवाळी साजरी करू शकतो. तेव्हा आता सगळेजण खूप खुश असतात. तर आजी लगेच म्हणते की अरे अरे अगो बाई, रणदिव्यांच्यावर आज ही वेळ आली, ही परिस्थिती आली की आज मात्र जी काही दिवाळी आहे तर ती फराळ विकून साजरी करायची. आणि सुमित्रा बघितलंस का अगदी कठीणातलं कठीण आहे हे सर्व, म्हणून आजी आता प्रत्येक क्षणाला अगदी सुमित्राचा राग वाटवण्यासाठी टोमणा देत असते. अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की आजी तुम्हाला कंटाळा येत नाही का हो टोमणे मारून, अहो इथे परिस्थिती काय आहे याचा विचार तुम्ही का करत नाही, तुम्ही नक्की काय बोलता याचा विचार तुम्ही करायला हवा होता. आजी लगेच म्हणते की हो अगं मी तर विचार करते, परंतु ही परिस्थिती मात्र ओढवली कोणामुळे. आणि पुन्हा ती लताबाईकडे बघत हे सर्व तिला टोमणा मारत बोलत असते. तेव्हा सुमित्राला परत राग येतो. सुमित्रा आता आजीला म्हणते की आई जरा शांत हो, अगं सणासुदीचे दिवस आहे त्यामुळे जे काही बोलायचं असेल ते जरा जपून बोल. आणि हे बघ लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि घरात लक्ष्मी येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जानकीची पहिली कमाई आता घरी आलेली असते म्हणून सगळेजण अगदी आनंदात असतात. आणि हे बघ ना अगं अवंतिका खरंच खूप छान झालं, त्या लोकांनी मात्र वेळेवर त्या मुलांनी पैसे आणून दिले, लक्ष्मीपूजनाची वेळ आहे ना म्हणून सुमित्राला तर खूप असा आनंद होतो. आणि आता सुमित्रा अगदी खुश होत अवंतिका आणि जानकी ह्या दोघींना लक्ष्मीपूजनाची तयारी करायला लगेच सांगते. चला आपण सगळेजण तयारी करूयात. त्यानंतर मात्र इकडे माया येता रुग्णालयात आलेली असते आणि तिचा पाठलाग करत ऐश्वर्याचा जो काही माणूस आहे तर तिच्या पाठीमागे येत असतो. माया नेमकं कुठे जाते
याचा तो पाठलाग करत येतो। आता मात्र जी काही माया आहे तर ती रुग्णालयात आत घुसते, तर हा माणूस बाहेरच उभा असतो आणि ती नेमकं काय करते हे पाहत असते। त्यानंतर मात्र आता इकडे आई लताबाई तर रडत असते आणि लताबाई रडत असताना जानकी तेथे येते। जानकी म्हणते की आई चल ना, अगं लक्ष्मीपूजनासाठी तू तयार का झाली नाहीस? आणि आता जानकी आपल्या हातामध्ये छान अशी साडी घेऊन लताबाईला तयार करण्यासाठी आता रूम मध्ये आलेली असते। जानकी आता लताबाईला विचारते की अगं माया कुठे आहे? मी अख्खं घर शोधलं परंतु माया मात्र कुठेही दिसत नाही, कुठे गेली ती? तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं ती कुठेतरी गेलेली आहे, कुठेतरी काहीतरी तिला महत्त्वाचं काम होतं, ते कामासाठी मात्र ती गेलेली आहे। तर त्यावर आता जानकी म्हणते की असं सणासुदीच्या दिवशी कुठल्या कामाला? आणि आई तू तिला विचारलं नाही का काय असं काम होतं ते? तेव्हा आता लताबाई म्हणते की ती मला असे म्हणाले की एका कामासाठी ती कुठे बाहेर जाते आणि मी सुद्धा तिला काही फार असं खोदून खोदून नाही विचारलं तर। आणि हे बघ ना अगं हल्ली कुणाला सुद्धा काही विचारायचं म्हटल्यानंतर टेन्शनच येते, कारण आपल्यामुळे आपल्या बोलण्यामुळे कुणाला त्रास व्हायला नकोय। जसा जानकी अगं माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला, तर जानकीला आता म्हणजे वाईट वाटतं। जानकी म्हणते की आई तू असं का बोलतेस ग? एका आईचा कधी आपल्या लेकरांना त्रास होतो का? मला कळतं आई, आजी तुला जे काही बोलली त्याचं तुला खूप असं वाईट वाटतं। लताबाई म्हणते की अगं वाटलं खरं, आणि नंतर मी विचार केला आणि तेव्हा मला असं वाटलं की त्या तरी कुठे चुकीचं बोलतात ग? अगं माझ्यामुळेच या घरावर ही परिस्थिती ओढवलेली आहे। तर तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की आई तू असं विचार का करतेस ग? का आपण असं निगेटिव्ह राहायचं ग? आणि हे बघ आई, अगं जे काही घडायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये ते शेवटी घडून जातेच, आपण किती विचार करो किंवा न करो, घडायचं असतं ते घडतेच। मला एक गोष्ट सांग बरं आई, जर आपल्याला एखादा आजार झाला तर आपण त्या आजारपणावर फोकस करतो की उपचार करतो? आपण जास्त फोकस कशावर करतो? तर आता लताबाई म्हणते की हो, उपचारावर आपण जास्त फोकस करतो। त्यावर आता हे ऐकून जानकी म्हणते की आई मग तूच सांग, आपल्या आयुष्यामध्ये जर वाईट परिस्थिती आली, वाईट सिच्युएशन जर आली, मग आपण त्या परिस्थितीचा विचार का करत बसायचा आई? आपण असा विचार का करत नाही की त्या परिस्थितीत दोन हात आपण का करत नाही? आणि हे बघ ना आई, त्या परिस्थितीचा अजिबात विचार करायचा नाही, तिचे लाड सुद्धा अजिबात करायचे नाही आणि तिला हकलून कसं लावता येईल याचा विचार आपण करायचा आणि त्यासाठी सतर्क राहून प्रयत्न करायचे। आणि हे बघ हा सगळा विचार करण्यातच आपण आई कुठे कमी पडतो आणि का कमी पडतो बरं? आणि हे बघ त्यासाठी पॉझिटिव्ह राहा, अगदी जे काही विचार सुद्धा आहेत ना आपले, तर ते सुद्धा अगदी छान असे पॉझिटिव्ह असायला हवेत। तेव्हा त्या लताबाई खूप खुश होते आणि म्हणते की हे बघ जानकी, अगं मला तुझं कौतुक वाटतं, कारण हे जे काही विचार तू करतेस ना खरंच अगदी अभिमानाने तू माझी मुलगी आहेस याचा मला गर्व वाटतो। आणि हे बघ ना जानकी, तुला हे सर्व जमतं म्हणूनच तू सगळ्या कुटुंबाला तारून आणलंस, परंतु हे बघ ना अगं तुझ्या आईमध्ये कुणाचं ऐकून घेण्याची ताकदच राहिलेली नाही। आणि हे बघ ना अगं, मी तुझी जरी आई असले तरी सुद्धा तुझ्या इतकी मी सक्षम नाही, जसे तू अगदी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते, सगळ्यांचं सर्व काही ऐकून कुणाचा अगदी वाईट बोलण्याचा सुद्धा तू विचार करत नाही, त्याचं लक्ष तू त्याच्याकडे देत नाहीत, तरी सुद्धा तू सगळं काही अगदी छान असं करते, परंतु तसं तुझ्यासारखं मला नाही जमत बाळा। त्यावर तर जानकी हे ऐकून म्हणते की आई तू असं बोलू नकोस। त्यावर तर लताबाई म्हणते की अगं मग मी काय बोलू, तुझा हट्ट आहे तर तो मी समजू शकते, परंतु हे बघ जानकी, अगं माझी अवस्था काय आहे हे जरा तू समजून घे। मला असे कोणीतरी जीव घेणे शब्द आहे तर ते नाही ऐकवत, मला फार असं वाईट वाटतं। तेव्हा आता जानकी मात्र लताबाईचं जे काही मनातील दुःख आहे आणि आजीने जे काही टोमणे मारलेले आहे तर ते हलकं करण्याचा प्रयत्न करते आणि लताबाईला आता ती साडी नेसायला देते। आता दोघेही अगदी छान असं तयार होतात, अगदी छान असे लताबाईचं रूप आता खुलून दिसत असतं। आता मात्र मस्त ती साडी नऊवारी असते आणि छान लताबाईला सुद्धा ती दिसत असते। त्यानंतर आता जानकी सुद्धा आपली साडी चेंज करते आणि मस्त आता साडी नेसून तयार होते। दोघी आता देवघरामध्ये येतात। आता देवाची छान अशी पूजा करून लक्ष्मीपूजनाची पूजा आता जानकी मांडत असते। लताबाई मात्र तेथे बसून अगदी आपल्या जानकीचं अगदी कौतुकाने हे सर्व पाहत असते। लताबाईला आपल्या जानकीचं खरंच खूप कौतुक वाटत असतं की खरंच जानकीच्या हाती किती कला आहे। आता मात्र लताबाई अगदी खुश असते। अवंतिका सुद्धा तेथे छान अशी तयारी करत असते। आता सगळेजण तयार होऊन येतात, लक्ष्मीपूजनासाठी छान असे सर्वजण घरातील तयार झालेले असतात। अवंतिका सुद्धा आता जानकीची मदत करीत असते आणि सौमित्र ऋषिकेश सुद्धा छान तयार होऊन येतात। तर आता नाना हे अवंतिकाला म्हणतात की अवंतिका ही फुलं, आणि आता अवंतिका आणि जानकी ह्या दोघींना म्हणतात की चला तर तुम्ही पूजा करून घ्या। जानकी तर डोक्यावर पदर घेते आणि हो असं नाना म्हणून आता पूजेची तयारी करायला घेते। तेव्हा मात्र आता जानकीला नानांनी पूजा करण्यासाठी सांगितलेली असते, म्हणून आता जानकी ऋषिकेशला म्हणते की या आता आपल्याला पूजेला बसायचं आहे, म्हणून दोघे आता पूजेला बसणार। तोच लगेच आता आजी मात्र अगदी विघ्न घालायला तयारच असते
आता आजी लगेच म्हणते की हो थांब जानकी. तेव्हा आता आजी असं म्हटल्यानंतर सर्वजण जानकी सुद्धा आजीकडे पाहायला सुरुवात करते. नानांना मात्र ह्या आजीचा खूप राग येतो. नाना हे रागानेच म्हणतात की काय झाले, आणि रागाने ते सुमित्राला म्हणतात की सुमित्रा हा सर्व काय प्रकार आहे. तर सुमित्रा फक्त हात करून नानांना शांत राहायला सांगते. तर आजी लगेच नानासाहेबांना म्हणते की अहो नानासाहेब, दरवेळेस हा लक्ष्मीपूजनाचा जो पहिला मान असतो तर दरवेळेस तो जानकीलाच देत असतात. घरामध्ये बाकी सुद्धा सुना आहेत ना, अवंतिका सुद्धा याच घरची सून आहे. मग यावेळेचा जो काही मान आहे तर तो ह्या लक्ष्मीपूजनाचा मान आपण अवंतिकाला सुद्धा देऊ शकतो. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं, पण जानकी ही मोठ्या मनाची असते. आजी आता इतकं सगळं काही म्हणून सुद्धा मात्र शेवटी जानकी आता हसते. परंतु घरातील सर्वांना मात्र आजीचा हे जो काही निर्णय आहे तर त्याचा राग येतो. कुणाला आजीचं हे म्हणणं पटत नसतं. नाना हे अगदी रागानेच आता आजीकडे पाहतात. तर आता आजी पुन्हा विचारते की काय झालं, अवंतिकाला मान देणं तुम्हाला मान्य नाही का नानासाहेब. अवंतिका सुद्धा आता खूप समजदार असते. ती तर आजीला म्हणते की हे बघा आजी, जर प्रश्न हा मान देण्याचा असेल, जानकी वहिनी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यामुळे आता मात्र हा जो मान आहे तर तो जानकी बहिणींचाच आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की जे दरवर्षीप्रमाणे होत होतं तर ते आता सुद्धा तेच होऊन दे. तर सौमित्र अवंतिकाकडे खुश होत बघत असतो. आजीला मात्र आता अवंतिकाचा राग येतो. आपण तिची इतकी बाजू घेऊन तिला मान देण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा हिला जानकीचाच पुळका आहे. तर म्हणून आता रागाने आजी तिच्याकडे बघत असते. अवंतिका स्पष्ट शब्दात आजीला उत्तर देते की हे बघा आजी, माझी काही हरकत नाही. तेव्हा अवंतिका असं म्हटल्यानंतर आजी पुन्हा तिला टोमणा मारते आणि म्हणते की अगं अवंतिका, तू मोठ्या मनाची आहे म्हणून तू हे सर्व बोलतेस, परंतु हे बघ या घरामध्ये अगदी म्हणजे तुझा भाऊगुण आहे म्हणून मी तुझ्याकडून बोलले. अगं तो काही तुझा भाऊ तुझ्या बाबतीत केला जातो ना, म्हणून मी तुझी बाजू घेतली. तर आता नाना हे आजीचं बोलणं ऐकून लगेच आजीला विचारतात की काय या घरामध्ये कोणी असा दुजाभाव केला जे तुम्ही बोलता आज ते, आणि हे बघा अहो तुम्ही हे काय बोलतात. आता मात्र आजी घाबरते. आता घाबरतच ती मात्र नानांकडे बघत असते. नाना सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, तू तुझ्या आईला तुझ्या भाषेमध्ये समजाव. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र तुझी आई नको त्या गोष्टी दुसऱ्यांच्या मनामध्ये भरवण्याचा प्रयत्न करते. आजी लगेच आता रडण्याचं नाटक करते आणि लगेच म्हणते की हो या घरात मात्र काही बोलायलाच नको, आणि अगदी लहान मुलासारखं रडायला सुरुवात करते. तर जानकी म्हणते की हे बघा आजी, सणासुदीच्या दिवशी मात्र अगदी ह्या भरल्या घरामध्ये डोळ्यामध्ये असरू नकोय. आणि हे बघा खरं सांगते मी, आजी जे काही म्हटल्यात ना त्यांचं म्हणणं मला पटलं. जानकी सुद्धा खूप मोठ्या मनाचीच असते. आणि हे बघा दरवर्षी मात्र मी पूजा करते, मग ह्या वर्षी जर आता अवंतिकाला ह्या पूजेचा मान जर मिळाला तर कुठे वाईट आहे बरं, काही हरकत नाही माझी. आणि तो तर खरंच माझ्यासाठी आनंदच असेल. मला आनंदाची गोष्ट आहे ते जानकीच्या मनाचा मोठेपणा बघून नाना सुमित्रा यांना खरंच खूप छान वाटतं, आणि ऋषिकेशला तर आपल्या जानकीचं कौतुकच वाटतं. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आहो बहिणी पण, परंतु जानकी म्हणते की नाही अवंतिका. आणि जानकी आता अवंतिकाच्या हाताला धरते आणि सौमित्र भाऊजींना म्हणते चला बरं तुम्ही दोघेही पूजेला बसा. म्हणून जानकी आता सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांच्या हाताला धरून त्यांना पूजेला बसवते. तेव्हा आता दोघेही खुशून पूजेला बसतात. जानकी म्हणते की अवंतिका, अगं पूजा तू केली किंवा मी केली काय सारखीच आहे. आणि हो की नाही नाना, बरोबर आहे ना. तर नाना म्हणतात की जानकी अगं तू म्हणतेस मग करून दे तिला पूजा. आणि नाना ही अवंतिकाला पूजा करायला सांगतात. आणि तेवढ्यात आता सारंग आणि ओवी तेथे हजर नसतात. तर ऋषिकेश बघतो. ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं सारंग आणि ओवी कुठे गेले आहेत. तर जानकी हसून म्हणते की कुठे असणार, फटाके फोडण्यासाठी गेलेले आहेत. तर तेव्हा आता सर्वांना खूप आता हसायला येतं. सर्वांचे चेहरे खुलतात. त्यानंतर मात्र आता सारंग आणि ओवी इकडे बाहेर फटाके उडवत असतात, फुलभाज्या पेटवत असतात आणि त्यांना सोबत गुलाबदादा असतात. आता फटाके उडवण्याचा मस्त आनंद आता हे दोघे घेत असतात. सारंग ओवीला समजावत असतो की हे पग फटाका उडवताना अगदी लांब, कारण हाताला चटका बसवतो, अगदी सावकाश करायचं असतं हे. हो की नाही ओवी, चल कर मग आता. ओवी म्हणते की अरे काका मला भीती वाटते. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की कशाला घाबरतेस, अगं चल पेटव बरं. आणि मस्त आता मग फुलवाजा पेटून वगैरे ओवी आता खूप खुश होते. छान असा सारंग आणि ते फटाके उडवण्याचा आनंद घेत असतात. तेव्हा सारंग आता गुलाबदादांना म्हणतो की चल तू लाव आता, तू फटाका पेटव. गुलाबदादा म्हणतो की नाही सारंग दादा, कसं आहे की ओवी आणि तुम्हाला एकत्र फटाके वाजवताना बघून मला खूप आनंद होतोय. यावेळेस दिवाळी मात्र खूप भारी आहे. तर सारंग म्हणतो की हो का, पण का रे. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की मागच्या वेळेस त्याच आपल्या कुटुंबाचे 2 भाग झालेले होते, परंतु या टायमाला मात्र सगळ्या काही कुटुंबाला एकत्र बघून मला खूप असा आनंद होतोय. त्यावर तर सारंग खुशून म्हणतो की अरे गुलाब, मग म्हणून तर यावर्षी मात्र आपण मागच्या वर्षी जे सेलिब्रेशन केलं नव्हतं तर ते यावर्षी डबल आपल्याला करायचं आहे.
डबल दिवाळीचे सेलिब्रेशन आणि फटाक्याचं करायचं आहे तर हो की नाही ओवी. म्हणून आता ओवी सारंगच्या हातामध्ये हात देते आणि छान आता उड्या मारतच ती फटाके वाजवत असते आणि गुलाबदादा सुद्धा आता खूप खुश असते. आणि तेवढ्यात माया आता ड्रेस वगैरे घालून अगदी छान तेथे आता सारंग समोर आलेली असते. तर सारंग आता मायाला विचारतो की माया तुम्ही कधी आलात. माया म्हणते की आत्ताच. सारंग लगेच खुश होत मायाला म्हणतो की हे बघा ड्रेस तर तुम्हाला खूप छान दिसतोय. तेव्हा मात्र माया खुश होऊन हसते आणि ओवीला विचारते की ओवी अगं मी तुझ्याबरोबर फटाके फोडू का. तर ओवी म्हणते की हो हो खूपच छान. तेव्हा लगेच आता माया खुश होत मला तू फुलवाजा देशील का. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की मी देतो. तेव्हा माया आता सारंगकडे बघत असते तर सारंग म्हणतो की कसे आहे की माझ्या बाजूला इकडे फुलवाजा आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं आणि मी देतो तुम्हाला फुलवाजा. आणि ओवी तोपर्यंत तू फटाका लाव मी देतो. म्हणून आता सारंग आता जी काही फुलवाजा आहे तर तो फुलवाजा पेटून मात्र तो आता मायाच्या हातामध्ये देतो आणि मायाला म्हणतो की हे बघा जरा लांब राहून हे सर्व पेटवा म्हणजे कसं हाताला चटका बसेल तुमचा हात भाजेल. तर मायाला हसू येतं. माया म्हणते की म्हणजे तुम्ही मला ओवीसारखं म्हणजे ओवीच्या वयाचं समजवतात का म्हणजे माझा हात भाजेल. सारंग म्हणतं की अहो मला तसं म्हणायचं नव्हतं कारण फटाका कसा आहे की पटकन फुटतो त्या अगोदर आपणच काळजी स्वतःची घ्यायला नको का. आपण आपली काळजी घेतलेलं बरं असतं. आणि तो आता ह्या मायाच्या हातामध्ये पुन्हा फुलवाजा पेटून देतो. तेव्हा मात्र आता ही माया आपल्या हाताने तो जो काही आता फुलवाजा आहे तो पेटून मात्र ते आता दुसरा फटाका पेटवते. तर आता माया खूप घाबरते आणि ओवीला घट्ट असे मिठी मारते. सारंगला खूप आता हसायला येते. सारंग म्हणतो की अय्या खरंच तुम्ही किती घाबरलात. तेव्हा माया तर सारंगकडे बघते आणि ओवी आणि गुलाबदादा खूप असे हसतात. सारंग पुन्हा म्हणतो की नाही असं. तेव्हा आता ओवी आणि गुलाबदादा हे फटाके वाजवत असतात. तर सारंग मायाजवळ येतो. मायाला विचारतो की मुंबईमध्ये तुम्ही कुठे असतात कुठे राहतात. तेव्हा माया म्हणते की काय विचारलं. तर आता सारंग म्हणतो की मुंबईमध्ये तुमचं घर कुठे असतं. तेव्हा माया म्हणते की तुम्ही असं का विचारतात. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की आमचा खतांचा व्यवसाय आहे आणि खतांच्या व्यवसायाची जी डिलिव्हरी असते तर ती मुंबईला सुद्धा होत असते आणि माझं येणं अधूनमधून मुंबईला होत असतं. मग आता जर तिकडे आपली भेट झाली नेमकं तुम्ही कुठे राहतात हे मला माहिती असायला हवं म्हणून त्यासाठी मी तुम्हाला हे सर्व विचारलं. तर माया म्हणते की नाही पण माहिती करून सुद्धा काय उपयोग आहे. तर सारंग विचारतो की का. तर आता माया म्हणते की हे बघा तुमचं घर तुमचं ऑफिस सगळं काही आता त्या माणसाने त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे. तर आता मात्र तुम्ही खत घेऊन मुंबईला कसे येणार आहेत बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो नाही ते थोडंच कायमचं घेतलेलं आहे का. कायमचं घेतलेलं नाही आज ना उद्या ते परत आम्हाला मिळणार आहे. तर आणि माझ्या पुन्हा खताच्या खेपा सुरू होणार मग मी तुम्हाला नक्की मुंबईला भेटायला येईल म्हणून. त्यावर आता माया विचारते की काय तुम्ही मला भेटायला येणार का. तर सारंग म्हणतो की हो. सारंग आता असं म्हणून अगदी हसतो आणि म्हणतो की तुम्ही असं का करतात. हे बघा इतकी छान आपली ओळख झालेली आहे तर मग मी तुम्हाला मुंबईत भेटण्यासाठी नक्की येईल बरं आणि ते तुम्हाला चालेल का. तेव्हा आता माया काही उत्तर देत नाही आणि तेवढ्यात ओवी आणि गुलाबदादा फटाका वाजून जोरामध्ये ओरडतात. आता ते ओरडल्यानंतर माया आणि सारंग या दोघांचं लक्ष तिकडे जाते आणि माया अजूनपर्यंत काहीच उत्तर देत असते. तेव्हा मात्र आता माया ही ओवीला म्हणते की चल मी तुला फुलवाजा देते आणि लगेच ती ओवीकडे जाते. तेव्हा सारंग आता आपल्या मनात स्वतःला म्हणतो की यांना मी भेटायचा विषय काढला परंतु ह्या मात्र काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर आता आतमध्ये पूजा ही व्यवस्थित सुरू असते. अवंतिका आणि सौमित्र त्या दोघांच्या हाताने मस्त लक्ष्मीपूजनाची पूजा होते. अवंतिका देवीला अगदी आरती वगैरे ओवाळून आता दर्शन घेते आणि सौमित्राकडे खुश होऊन बघत हसत असते. दोघे मात्र आता देवाची पूजा करून आता देवाला अगदी ते ताट ओवाळतात. दिव्याने अगदी औक्षण करतात. पूजा वगैरे झाल्यानंतर आता सगळेजण मनोभावाने देवाला प्रार्थना करतात हात जोडतात नमस्कार करतात. जानकीला मात्र आता खूप असं छान वाटत असतं आणि सगळ्यांची म्हणजे ह्या रणदिव्यांची जी लक्ष्मीपूजनाची पूजा आहे तर ती सौमित्र आणि अवंतिका यांच्या हाताने पार पडलेली असते. सगळेजण खुशून आता इतके खुश असतात आणि देवाला नमस्कार करून अगदी छान असे खुशून हसत असतात. तर मित्रांनो जानकी खूप खुश असते. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खूप अशी छान तयार होत असते. दागदागिने वगैरे सर्व काही अंगावर घालते. कावेरी तिला म्हणते की ऐश्वर्या अगं सगळं काही आहे तुझ्याकडे दागदागिने सर्व काही परंतु मात्र अगदी स्वतःचं कोणी म्हणणार आहे का हक्काचं. ऐश्वर्या मात्र आता नाटून थटून अगदी आरशासमोर बसते आणि तिला रणदिव्यांचीच पडलेली असते. रणदिव्यांच्याकडे आज मात्र पंती पेटवण्यासाठी अगदी तेल वात सुद्धा नसेल. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये मात्र सगळेजण पूजा वगैरे करून आता अगदी खुश होत बाहेर येतात आणि अगदी फुलवाजा अगदी वाजवत असतात. जानकी इतकी खुश असते. जानकी खुश होऊन आता सगळ्यांना म्हणते की बघितलंस का जेथे मात्र सुख समाधान नांदतं तेथे लक्ष्मी मात्र तेथेच येते म्हणून सर्वजण अगदी खुश असतात. तेव्हा आता नाना म्हणतात की
की हो याला म्हणतात कुटुंब, परंतु ऐश्वर्याकडे हे साजरं करण्यासाठी कोणी नसतं आणि इकडे मात्र जानकीसोबत सगळं कुटुंब असतं। आता मात्र ऐश्वर्याकडे खूप काही दागदागिने असतात आणि कावेरी तिला म्हणते की अगं खूप काही दागिने तुझ्याकडे आहेत, परंतु याचा उपभोग घेता तुझ्यासोबत कोणी आहे का याचा तू विचार केलास का? तेव्हा मात्र आता ऐश्वर्या अगदी एकटीच दिवे लावत असते आणि ते दिवेने मात्र तिच्या साडीने पेट घेतलेला असतो। आता साडीने पेट घेतल्यानंतर मात्र आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि जोरात डॅडा डॅडा असे ओरडते। आता अगदी आग लागली म्हणून ती खूप ओरडत असते। इकडे मात्र आता इकडे ऐश्वर्याच्या पदराला आग लागलेली असते आणि इकडे आपली जानकी आपल्या सगळ्या कुटुंबासोबत आता इकडे मस्त दिवाळीचा फटाके उडवत अगदी आनंद घेत असते। सगळेजण अगदी खुश असतात। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।